फ्रेश ऑप्टिक्स कम्प्युटरद्वारे डोळे तपासणी। ॲड्रेस परिश्रम बिल्डिंग, गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी, नवीन पोसरी रोड, मोहपाडा, रसायनी। टोपरा दत्तात्रय शिंदे। सर्वसामान्य घरातली मुलं होती आणि अशी शाळा कोणीतरी बंद का पाडण्याचं कारस्थान करते असं समजल्यानंतर मॅडमला सांगितलं की बजरंग दल पूर्ण ताकदीनिशी तुमच्या पाठीमागे उभं राहील आणि आतापर्यंत आहे। ज्यांना कुणाला बंद पाडायचे त्यांनी समोर येऊन पाडावा, असं नाही की पाठीमागून कुठेतरी काय करतात म्हणून। आणि माझ्याबरोबर आता जे आहेत बजरंग दलाचे उपाध्यक्ष जे आहेत ते स्वतः शाळेचे विद्यार्थी आहेत, त्यामुळे ते थोडंसं त्यांच्या भावना काय त्या शाळेबद्दल। प्रशांतजी तांबोळी। जय श्रीराम। मी बजरंग दलचा कार्यकर्ता नंतर आहे, पण शाळेचा माजी विद्यार्थी आहे। या शाळेमध्ये जे शिक्षण मी घेतलं आहे तो माझा जीवनाचा पहिला पाया होता। म्हणजे अ आई ABCD जे म्हणतात ते या शाळेत माझ्या वडिलांनी मला टाकून ते शिकवलं। पण काही आता लोक शाळेच्या विरोधात जे उभे राहिलेत ते आम्हाला एका माध्यमातून समजलं का असे काही लोक आहेत ते शाळेच्या विरोधात कटकारस्थान करून शाळेचा म्हणजे अफरातफर केली, शाळेने फी जास्त वाढवली, विद्यार्थ्यांची काय दिशाभूल केली पालकांची, असं करून आमचं नाव बदनाम करण्यात येत आहे। रसायनी परिसरामध्ये जी प्रबल शाळा नावाने ओळखते, म्हणजे तिचा शिशु विकास बालमंदिर या नावाने कमी पण प्रबल शाळा या नावाने ओळखली जाणारी प्रख्यात शाळा आहे आणि असंख्य विद्यार्थी या शाळेने घडवले। म्हणजे अक्षरशः या अध्यक्ष मॅडम असतील त्यांचे सहकारी यांचा पूर्ण आयुष्य या शाळेसाठी खर्च घाल आणि आता कोणीतरी उठून त्या शाळेवर बोट दाखवणार आणि शाळा पाडा, शाळा बंद करा। अरे जर तुम्हाला करायचं असेल तर अनधिकृत वस्ती वाढले रसायनी परिसरात, त्या वस्तीवर आत घाला ना तुम्ही। कुठल्या राजकारण्यामध्ये आडवे हे गाळे झाल्यात, कुठल्या इथं अनधिकृत वस्ती झाली तिच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे। पण शाळा बंद पाडून तुम्हाला काय स्वार्थ साधायचं आहे? का शाळा बंद पाडली का तुम्हाला कोण गव्हर्नमेंट अवॉर्ड देणार आहे का या परिसरातली लोक तुम्हाला नावाजणार आहेत? तुम्ही चांगलं कार्य करा। प्रशांत तांबोळी तुमच्या समोर साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे। शाळेच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही बजरंग दल या नात्याने उभे आहोतच आणि जर कोणी विरोधक त्या शाळेच्या समोर येत असेल तर त्याने पहिले आमच्या समोर यावं। जर तुम्ही खरे विरोधक असाल ना तर तुम्ही या ना मिटिंगला, समोर मिटिंगला येऊन शाळेच्या त्रुटी आम्हाला सांगा, शाळेच्या चुका आम्हाला सांगा। त्या शाळेबरोबर तुम्ही उभे राहिले ते तुम्ही चुकीच्या मार्गाने आहेत, आम्हाला पटवून द्या। खरंच छाती टोकून सांगतो, तुमच्या पायाची साष्टांग नमस्कार घालायला मी आत्ता पण तयार आहे। पण शाळेच्या विरोधात जर कोणी असेल त्याच्या विरोधात आम्ही आहेत, आम्ही शाळेच्या बरोबर आहेत आणि याच्यानंतर पण मॅडम तुम्हाला ग्वाही देतो, शेवटपर्यंत शाळेचा लढा देऊ आणि शाळा वाचवणार आणि जन आंदोलन उभा करू। पालक वर्ग आपल्या बरोबर आहेत, या परिसरातील सगळी जनता जमा करून शाळेच्या बरोबर जमा करू, ही आमची ग्वाही तुम्हाला देतो आणि तुमचा रजा घेतो। जय श्रीराम।